पुण्यामध्ये भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे। असाच काहीसा प्रकार बीडच्या केजमध्ये देखील घडलाय। केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंचाचं भर दुपारी रस्त्यावरून अपहरण करण्यात आलं। अपहरणानंतर सरपंचाची हत्या करण्यात आली आहे, त्यामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। हत्या आणि अपहरण कुणी केलं याची अद्याप माहिती मिळू शकली नाहीये। पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। मसाजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख आणि त्यांचे आत्ते भाऊ शिवराज देशमुख हे दोघं काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गाडीनं गावाकडे जात होते। शिवराज देशमुख हे गाडी चालवत होते। केजमधून मसाजोगकडे जात असताना डोणगाव फाट्याच्या जवळ असलेल्या टोल नाक्याजवळ एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओनं गाडी आडवी लावली। त्या गाडीतून 6 इसम खाली उतरले। त्यातील एकानं दरवाजाची काच दगडानं फोडून गाडीत पाहिलं आणि दुसऱ्याने डाव्या साईडच्या बाजूला जाऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या बाजूचा दरवाजा उघडून त्यांना खाली ओढलं। त्यानंतर संतोष देशमुख यांना लाकडी काठीनं मारहाण करण्यात आली। अपहरणकर्त्यांनी सोबत आणलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये संतोष देशमुख यांना बळजबरीनं बसवलं आणि ते केजच्या दिशेनं भरधाव वेगात निघून गेले। अपहरणाची माहिती पोलिसांना मिळताच तातडीनं 2 पोलीस पथकं तपासासाठी रवाना करण्यात आली होती। पोलिसांना संतोष देशमुख यांचा मृतदेह केज ते नांदूर घाट रस्त्यावर दहिट्टा फाटा इथं मिळून आला। त्याच्या अंगावर मारहाणीचे आणि शस्त्राचे वार आहेत। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलाय। घटनेची माहिती मिळताच मसाजोग येथील नागरिक मोठ्या प्रमाणात पोलीस ठाणे आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात जमा झाले होते। आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला। पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ आरोपींना अटक करावी आणि नेमकी हत्या का घडली याचा शोध लावावा अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेली आहे।